દત્ત આણી વાલણ ગ્રામસ્થ મંડળ સુરત દ્વારા પાલ ખાતે આવેલા એસએમસી કોમ્યુનિટી હોલ ખાતે સામાજિક કાર્યક્રમનું આયોજન કરાયું હતું। દત્ત આણી વાલણ ગ્રામસ્થ મંડળ સુરત દ્વારા પાલ ખાતે આવેલા એસએમસી કોમ્યુનિટી હોલ ખાતે સામાજિક કાર્યક્રમનું આયોજન કરવામાં આવ્યું, જે પૈકી સત્યનારાયણની મહાપૂજા, સત્કાર સમારંભ, બક્ષિસ વિતરણ, હરિપાઠ, મહાપ્રસાદનો પ્રોગ્રામ રાખવામાં આવ્યો હતો। कार्यक्रम नायक मराठा समाज सेवा संघना प्रमुख अशोकभाई पोटे, सेक्रेटरी गणेशभाई सावंत, ट्रस्टी श्री महेंद्र पवार सहित समाजना अनेक महानुभावो पण हाजर रह्या। कार्यक्रम में अतिथि तरीके मुंबई थी शशिकांत उत्तेकर, सुनीलभाई पोटे, अमदावाद थी सखाराम पोटे अने चंद्रकांत पोटे, बरोड़ा शाखा थी अनिल पोटे, शांताराम रेनोसे, पुणे शाखा थी भरत ओमले विठ्ठल पोटे, दत्त आणी वालण बुद्रक थी गोविंद पोटे अने भगवान पोटे, तेमज सूरत शाखा थी अशोक ओमले, गंगाराम पोटे, जयेश पोटे, अमोद पोटे, चंद्रकांत पोटे, सागर गायकवाड़, अशोक आत्माराम पोटे, गोपाल पोटे, संतोष पोटे, दत्ताराम रेनोसे, तानाजी ओमले अने रामदेव ओमले हाजर रह्या हता। समग्र कार्यक्रम सूत्र संचालन श्री किशोरभाई ओमले अने अनिकेत पोटे, अरविंद रेनोसे द्वारा करायुं हतुं। दत्त आणी वालण ग्रामस्थ मंडळ द्वारा सतत 12 वर्षथी आवो कार्यक्रम योजवामां आवे छे, तेथी समाजना लोको एकबीजा साथे जोडाई रहे अने एकता वधे। ब्युरो रिपोर्ट, चॅनल आय विटनेस, सुरत। माझं नाव किशोर महादेव ओमले, दत्त आणी वालण बुद्रुक। आज ग्रामस्थांची आमची दरवर्षी सालबादप्रमाणे जवळजवळ एक तप पूर्ण झालं आहे। 12 वर्ष पूर्ण झाले। 12 वर्षाची ही पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा दरवर्षीप्रमाणे असते आणि दरवर्षी प्रत्येक ठिकाणाहून म्हणजे आमची शाखा जशा मुंबई आहे, अहमदाबाद आहे, बडोदे आहे, पुणे आहे, अशा ठिकाणी सर्व ठिकाणच्या सर्व पदाधिकारी किंवा तिथले ग्रामस्थांच्या आम्ही आमंत्रण देऊन सर्वांना इथं बोलवतो आणि एक पूर्ण गावाचं स्नेह मिलन म्हणून व्हावं, एकमेकांचे विचार एकमेकांना उदात्त व्हावे आणि त्यातून एकी व्हावे आणि आपल्या सर्व समाजाचा, आपल्या सर्व गावाचा विकास व्हावा, हा एक हेतू या कार्यक्रमातून आम्ही साधतो। तसेच आपल्या गावातील किंवा आपल्या आळीतील जी लहान मुलं असतात, या मुलांना आम्ही दरवर्षी पारितोषिक, उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून देतो, ज्याच्यामुळे मुलांमध्ये चुरस लागते आणि एकमेकाचं बघून ते लोक प्रगती करतात। आणि एक सांस्कृतिक वारसा म्हणून आपण आज सुरतमध्ये आलेलो आहोत। एवढ्या 500 किलोमीटर दूरवरून सुरतमध्ये आलेलो, सुरतमध्ये आपण एकत्र येऊन असा काहीतरी एक प्रोग्राम करावा आणि सुरतवासियांना दाखवून द्यावं की आम्हीही सुरतमध्ये आल्यानंतर काही कमी नाही। तसेच माझं तर मत आज जसे आपले साहेब उपस्थित आहेत, नायक मराठा समाजाचे गणेशभाई सावंत सेक्रेटरी, तर मी म्हणेल जेवढे आपली मराठी लोक माणगाव तालुक्यातली जी लोक आहेत, जे उमेदवार आहेत, जे सदस्य आहेत इथे, त्या सर्व लोकांना आपल्या समाजामार्फत जास्तीत जास्त कसा फायदा करून देता येईल हा प्रयत्न, म्हणजे आता समजा घरांसाठी लकी ड्रॉ होतात किंवा इतर पंतप्रधान आवास योजनामध्ये अशा अनेक योजना आपल्या गव्हर्नमेंटच्या असतात आणि ह्या योजनांचा लाभ आपल्या प्रत्येक समाजातील, आपल्या प्रत्येक गावातील लोकांना कसा मिळेल आणि तो जर तुम्ही मिळवून दिलात तर लोक तुम्हाला आपोआप जवळ करतील आणि त्याचा फायदा आपल्या सर्व समाजाला होईल असं मी गृहीत धरतो। त्यांना समाजा आमच्या दत्ताळीतर्फे सांगणं आहे। मी गणेश पांडुरंग सावंत, गाव माझं पिंपलवाडी, आमदार साहेब भरतशेठ गोगावले जे आहेत त्यांचा मी गावचा आहे, पिंपलवाडीचा। मी पहिला माझा परिचय देतो। सुरत शहरामध्ये आपला न्यूज चॅनल आहे, न्यूज पेपर आहे आणि केबल नेटवर्क आहे, असा एक माझा परिचय आहे। आणि आता समाजामध्ये आम्ही पहिल्यापासून काम जे करत होतो त्याप्रमाणे ट्रस्टी, नायक मराठा समाज सेवा संघाचे ट्रस्टी आणि सेक्रेटरी मला बनवण्यात आलेले आहेत। आमचे अशोकभाई पोटे प्रमुख त्यामुळे अशोकभाई पोटे मनातला आले असतील व मला गावाला जायच्यामुळे मी काही संघाची कमिटी घेऊन नाही आलो। मला प्रमुख साहेब विचारला का कमिटी नाही आली व मला गावाला जायचं आहे म्हणून कमिटी ते लोक दुसरा नेणार आहे ओमले साहेब। आजच्या दत्त आणी वालण बुद्रुक ग्रामस्थ मंडळ सुरत आयोजित सत्यनारायणची पूजामध्ये उपस्थित मुंबई शाखाचे अध्यक्ष शशिकांतभाई उत्तेकर, सुनीलभाई पोटे, सखारामभाई पोटे, चंद्रकांतभाई पोटे, बरोड्याचे अनिलभाई पोटे, शांताराम रेनोसे, भरतभाई ओमले, विठ्ठलभाई पोटे,
पूजेला आलेले भरतभाई ओमले, विठ्ठलभाई पोटे, दत्ताले ग्रामस्थ बुद्रुकचे गोविंदभाई सकाराम पोटे, भगवानभाई पोटे आणि सुरत शाखाचे जे तळमळते आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या समाजामध्ये जेव्हा बी काहीतरी काम असेल ते आपल्या गावाचे अशोकभाई ओमले अध्यक्ष, गंगारामभाई पोटे, जयेशभाई पोटे, अशोकभाई पोटे, चंद्रकांतभाई पोटे, सागरभाई गायकवाड, अशोकभाई पोटे, सलाहकार जे आपलं अध्यक्ष आहे नाईकमार समाजसेवा संघाचे गोपालभाई पोटे, संतोषभाई पोटे, दत्तारामभाई रेणवसे, तानाजी ओमले, नामदेवभाई ओमले. त्याप्रमाणे खास करून मी आपल्या गावाचा आभार का त्यांनी एक आपल्या इथं पूजा होती, सत्यनारायणची पूजा ह्याच हॉलमध्ये होती आणि त्या दिवशी मी जाहिरात केलेली होती त्या ज्याला पण SMC हॉल फक्त आपल्याला गॅस बिल लाईट बिल भरायला पडता तर विनामूल्य पाहिजे तर मला संपर्क करावा. तसं माझा संपर्क केलेला सतीशभाई रेणुसेला तालीने स्वागत करावं का त्यांनी त्या हॉलसाठी माहिती आलेलं होतं आणि आज आपला जो हॉल आहे तो आपल्याला विनामूल्य भेटायचा आहे. ज्याला पण असा हॉल पाहिजे असेल SMC या तर SMC ग्राउंड तर आमचा संपर्क करावे का आपण त्यांना विनामूल्य आपण भाडू शकतो SMC मधना. त्याचप्रमाणे त्यांच्या संगती महेंद्रभाई कोंढालकर ते पण आलेलं होतं देवगड गावाचं. तर आपण काही पण समाजासाठी कुठली पूजा असली का सांस्कृतिक कार्यक्रम असला तर आपल्याला SMC हॉल स्टँडिंग चेअरमॅनमध्ये आपले जे परिचय आहे ते प्रमाणे आपल्याला विनामूल्य भेटतोय आणि आम्ही करून देतोय. दुसरा विषय सांगायचा विषय की आपला नाईक मडा समाजसेवा संघ ते सुरत शहरामध्ये आपल्याला 47 वर्षापासून आपण स्थापना केलेली आहे. त्यांचं आत्तापर्यंत आज खास करून मला महिलांसाठी काय थोडं बोलायचं आहे तर खास करून आपण जे 47 लाख रुपये आपण 47 वर्षमध्ये आपल्या समाजाशी 42 लाख रुपये आहे. कारण आपण किती वर्षाने आपल्याला असा का बाय आपण भाड्याने वाढी घेतोय तर आपल्या समाजाची बी काहीतरी वाढी व्हायला पाहिजे. तर आज मला जे समाजाने ट्रस्टी आणि सगळे बनले होते विचार मी घेतला की आपल्याशी पैसे कसं काही जमा होतील. हे पैशाच्या अनुसंधानमध्ये यावरती नक्की केलेला तर महिला कमिटीची एवढा 47 वर्षमध्ये सुरत शहरामध्ये नायकपाडा समाजाने महिला कमिटी बनवलेली नव्हती आणि आज आपली उपस्थिती महिलाची जास्ती आहे. असं सर्व कार्यक्रमामध्ये जाऊन मला विचार आला का आपल्या समाजामध्ये महिला कमिटी नाही बनवावी. तर त्याप्रमाणे ट्रस्टीगणशी प्रस्ताव ठेवला, कमिटीशी प्रस्ताव ठेवला आणि जे आज महिला कमिटी आपण सुरत शहरामध्ये बनवलेले त्या लोकांनी समाजच्या वाढीसाठी 4 लाख रुपये त्या लोकांनी उघराणी केलेले आहे, आपलं दान आणलेलं आहे फक्त महिला कमिटीने. असे महिला कमिटीने बी सहभागी आहे. सुरत शहरामध्ये आपण म्हणतो एका 42 लाख रुपये किती वर्षामध्ये जमा झालं होतं 47 वर्षामध्ये आणि ह्या एकच वर्षामध्ये 2 महिन्यामध्ये महिला कमिटी आणि पुरुष कमिटी आणि तुमच्यासारख्या सर्व दाताने 15 लाख रुपये आपण बचत पेटी बँकामध्ये ठेवलेले आहे. एकच वर्षामध्ये 42 आणि 15 आपल्याशी 57 लाख रुपये झाले. आपण लवकरात लवकर समूह लग्न झाल्यानंतर मी इथं बसलेल्या पाहुण्याला आमंत्रण करतोय 28/4/2024 आपल्या समूह लग्न सुरत शहरामध्ये आहे. पत्रिका आम्ही पाठवू परंतु इथं मी आलेलो आमंत्रण मी तुम्हाला देतोय. आज आम्ही जातोय गावाला आमदार भरतशेठ गोगावलेला आमंत्रण द्यायला आणि सुनीलभाई तटकरे यांची आमची चर्चा झाली आहे. आम्ही उद्या त्यांना आमंत्रण द्यायला पोहोचणार आहे. आज रात्री आता संध्याकाळी आम्ही निघतोय. तर तुम्ही पण समूह लग्नामध्ये सहभागी व्हा या असं आम्ही निमंत्रण बी करतोय. आणि जे सुरत शहरामध्ये आपलं जे नायकपाडा समाजसेवा आहे आपण असे भाडणे जे वाढी घेतोय पहिला सांगितलं तसा आपण लवकरात लवकर सुरत शहरामध्ये 3 करोडची जागा नक्की करायला आपण समूह लग्नानंतर जाणार आहे. सर्वांना त्याची माहिती भेटेल कुठं आपण जागा घेतली पण लवकरात लवकर आपल्या सर्वांना खुशखबरी भेटेल आणि ही वाढीची जागा आपण घेऊन नंतर सर्वांना तिथं आपण बोलवणार आहे. हे आम्ही कमिटीमध्ये चर्चा करणार आहे. 3-4 जागा आम्ही पाहिलेली आहे परंतु थोडा गावतालची चर्चा चालू आहे आणि ती आपल्या समाजामध्ये ठेवायची पण बाकी आहे. तर खास करून आपण तुम्ही जे गावचे मंडळी
मंडळी इथं आलेली उपस्थित आहेत. लवकरात लवकर तुम्हाला माहिती पडेल की आपल्या नाईकपाडा समाजसेवा संघाने सुरत शहरामध्ये कुठंतरी वाढीची जागा घेतलेली आहे असा मी सर्वांना विश्वास देतोय. खास महिलांना इथं उपस्थित आहे त्यांना खास परत मी सांगतोय का जे आपल्या समाजामध्ये जे महिला कमिटी बनवले त्याच्यामध्ये अगर तुमचं नाव नसेल आलं, तुम्हाला सहकार्य करायचं असेल तर लवकरात लवकर अध्यक्ष तुमचे आहेत तिथं ओंबले साहेब त्यांना नाव द्यावं आणि ते प्रमाणे आपण त्यांना कामामध्ये बी आपण घेऊ आणि जे काय आपण फंड उघडवतो समूह लग्न पेटे दान ते बी तुम्ही आणू शकाल. आणि त्या दिवशी जे आपलं जेवण आहे लगभग 4-5 लाख रुपयाचं जेवण करणार आहे. हे पैसा आपण का जमा राहणार, कारण की आपल्याला त्या दिवशी फ्री समूह लग्न आहे. जे पण डोनर आणणार आहे ते बाहेर आणणार आहे. जे 15 लाख रुपये आपण उघडवलेले आहे या वर्षी 2 महिन्यामध्ये ते पैसा आपलं वाढीपेठे जमा राहणार आहे. आणि जे जेवण आहे 4-5 लाख रुपयाचे होईल सकाळ आणि संध्याकाळ ते सर्व खर्च सुरत शहरामध्ये जे माझ्या मित्र आहेत प्रदेश अध्यक्ष CR पाटील साहेब त्यांच्या तर्फे ते जेवण ठेवलेलं आहे. विनामूल्य आपण फी ठेवलेली आहे. त्यानंतर दरेक जोडपाना आपण जे बी वरवधू आहेत त्यांना 9-9 हजारची FDP देणार आहे आणि 20 जण त्या लोकांना कन्यादान म्हणजे आपण आयर दाता जे आयर बोलतो ते आयर पण देणार आहे. એટલે ह्या वर्षी आपण समूह लग्न एक व्यवस्थित रीते पार पाडणार आहे. त्यामध्ये सर्व इथं गावाचे मंडळी इथं उपस्थित आहेत. दत्त अली बालन बुद्रुक कारण की सर्व इथं मंतव्य देणार असेल. जास्ती समय न घेता कधी पण माझ्या काय पण काम पडलं गावाला, जसं आज वाडीची गोष्ट केली ते शिवाय काय ग्राउंडची गोष्ट केली, पोलीस स्टेशनची गोष्ट असली, SMCची गोष्ट असली, प्रदेश अध्यक्ष आणि सांसद CR पाटील साहेबांची जर जरूर पडली, संगीताबेन पाटील आमदार आहेत त्यांची काय जरूर पडली तर गमे कॉपी मला आठवण करायचे याच्यासाठी मी तत्पर आहे. आज इथं दत्त अली बालन बुद्रुक गावाने मला बोलवला, मान सन्मान दिला ते बद्दल ग्रामस्थाचा मी आभारी आहे, सन्मान करतोय. मला इथं मान दिला त्याचा मी आभारी आहे. जय भारत, जय भारत, भारत माता की जय.